पाठ 2 भक्तीचं दुःख, देवाचं बोलणं आणि चमत्कार. एक काळी रात्र होती. वादळ इतकं प्रचंड आलं की भक्तीचं घर अर्धवट कोसळलं. ती घाबरली, थकली, एकटी पडली आणि दुसऱ्याच सकाळी पळत मंदिरात आली. दिव्याकडे बघून ती रडू लागली. देवा, मी काही मागत नव्हते, पण आज माझं मन खूप जड झालंय. एकटी वाटत आहे. अचानक मंदिरात एक विचित्र शांतता पसरली. दिवा तेजाळला, त्याचा प्रकाश जमिनीवर सोनेरी रंग उधळत होता आणि पहिल्यांदाच देवाचा आवाज तिच्या मनात घुमला. भक्ती, तू इतकं पवित्र प्रेम दिलंस की मी तुला एकटी कसा सोडू? तू काही मागितलं नाहीस, म्हणून आज मी स्वतः तुझ्यासाठी आलो आहे. त्या रात्री गावात आश्चर्यजनक गोष्ट झाली. सगळ्यांना एकच स्वप्न पडलं. भक्ती अडचणीत आहे, तिचं घर उभं करा. दुसऱ्या दिवशी गावकरी साधनं, लाकूड, वीट घेऊन तिच्या घराजवळ आले. कोणत्याही विनंतीशिवाय, तक्रारशिवाय सगळ्यांनी मिळून तिचं घर मजबूत करून दिलं. भक्ती सुखावली. तिला कळलं, देव चमत्काराने नाही, तर लोकांच्या हातांनी, परिस्थितीने आणि भावना वापरून आपल्या भक्तांकडे येतो. ती मंदिरात परत गेली. दिव्याकडे बघून हळूच म्हणाली, देवा, तू माझ्याजवळ आहेस हे जाणवणं, हेच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणि दिव्याची लखलखती ज्योत जणू उत्तर देत होती, तुझं प्रेमच माझा प्रकाश आहे भक्ती. तर आता आपण लवकरच भेटूया एक नवीन गोष्टीसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.